नमस्कार, साशास रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे फ्रूट कस्टर्ड। तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा, म्हणजे असेच नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील। तर इथे मी घेतला आहे एका पातेल्यामध्ये 1 लिटर दूध पूर्ण तापून घेतला आहे। 4 चमचे मी मँगो फ्लेवरचा कस्टर्ड पावडर घेऊन याला थोडं पाणी टाकून लिक्विड याचं मी करून घेतलेलं आहे। दूध चांगलं उकळले की यामध्ये हे लिक्विड टाकून आपल्याला पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे। आणि 2 मोठी वाटी मी इथे साखर टाकलेलं आहे आणि पुन्हा एकदा चांगला मिक्स करून घेतला आहे। तर तुम्ही बघू शकताय टेक्स्चर हे किती छान आणि मस्त आलं आहे याचं। तर याचं टेक्स्चर आले तर आता याला आपल्याला 15 ते 20 मिनिटासाठी थंड व्हायला ठेवायचं आहे। तर माझ्याकडे जे अवेलेबल होते फ्रूट्स ते मी इथे घेतलेले आहे। ते 15 ते 20 मिनिटानंतर तुम्ही बघू शकताय किती छान आणि मस्त याचं टेक्स्चर आलेलं आहे। तर आता जे फ्रूट आहेत मी सगळं मिक्स करून याला फ्रूट कस्टर्ड हे मस्त आपलं तयार झालं आहे। तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे असेच नवनवीन